सत्ता बनवेल, कारण पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं आणि नतमस्तक होत नसतं. त्यामुळं वाचन खरोखर वाचाल तर वाचाल हे उगाच म्हटलेलं नाही. जे सरांनी सांगितलं, करपे सरांनी सांगितलं की बौद्धिक आणि शारीरिक आज दोन्ही विकास फुटलेले आहे. शारीरिक शाळाला ग्राउंडच नाहीये काही शाळेला. व्यायाम काय असतो, खेळ काय असतो, पूर्वी आता एक पीटीचा पिरियड सेपरेट असायचा, आता तो विषयच नाही राहिलेला. मुलांना ते सवय राहिली नाही आणि बौद्धिक म्हणजे वाचनाची सवय ती राहिली नाही. आता फक्त मोबाईलवर मेसेज फॉरवर्ड करण्यामध्ये आपण सगळे पटायत आहोत. घरामध्ये प्रत्येकाला एक एक दोन दोन अँड्रॉइड मोबाईल आहे. नवरा बायको संघ बोलत नाही, बायको नवऱ्या संघ बोलत नाही, मुलगा बायको संघ बोलत नाही. म्हणजे इतकी भयान अवस्था आहे. आणि एखादे विचार समजा स्वच्छ पाणी आहे ते एका डबक्यात साचलं तर त्याची गटारगंगा होती. तसं माणसाचं झालेलं आहे. आत्महत्याचं प्रमाण वाढायचं कारण काय? जे माणूस म्हणजे एकदम कसा तर विचित्र वागतो, चिडचिड स्वभाव होतो, याचा परिणाम हे कशामुळे होतं की आपले विचार आपण प्रकट करू शकत नाही. पूर्वी घरात वयस्कर माणसं असायची, ते विचारायची बाळा तुझं काय चाललंय, काय अडचण आहे, काय नाही. पारावर येऊन बसायचे, सगळ्या घरातल्या गप्पा व्हायच्या, मन मोकळं व्हायचं. पण आता तो विषयच राहिलेला नाहीये. घरात जरी बसले चार माणसं आपण बसलो, 14 जण बसलो तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल बोट घालीत बसतात. म्हणजे पहिले काड्या करायच्या, आता बोटे घालायची सवय लागलेली. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून सरांनी हा जो उपक्रम राबवला सर, यातून 2-4 जरी मुलं घडले, 2-4 जरी IPS IAS अधिकारी झाले तरी तुमचं काम फार मोठं होईल. त्यामुळं आता ही समजा आता सगळे खरोखर इथं तरुण पिढीची गरजच आहे. आपली काही गरज नाही. इथं तरुण पिढीने हे पुस्तक वाचले पाहिजे भविष्यात. कारण IAS IPS याच्याकरता तुम्हाला अभ्यास लागतो. तुम्हाला मोबाईल तिथं कामं नाही येणार. तुम्हाला पूर्ण जगाचा अभ्यास करावा लागतो आणि मगच तुम्ही ती पद मिळवू शकता. आपल्या गावातला IAS झालेला आपण पाहिला दुधाळ सर, म्हणजे चिकाटी कशी असावी, त्यांनी पहिलं पद मिळवलं, IRS मिळवला, रेल्वेमध्ये क्लास 1 अधिकारी झाला. त्याचं समाधान नाही झालं. आपण एका शिपाईची नोकरी लागली तर आपण लय मोठी छाती होतो, मला लय मोठी नोकरी लागली. तो IRS झाला, रेल्वेमध्ये क्लास 1 अधिकारी झाला असताना परत परीक्षा दिली त्यांनी. तो दुसऱ्या याच्यामध्ये IPS झाला, IPS ची ट्रेनिंग पूर्ण केली. तो म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख हजर होणार तरी त्यांनी परीक्षा दिली आणि शेवटी कलेक्टर झाला 3ऱ्या परीक्षेमध्ये. याला जिद्द म्हणतात ना. आणि ही जिद्द आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे. पूर्वी हे अधिकारी शहरी भागातलेच व्हायचे, कारण त्या ठिकाणी जी पहिले फर्स्ट परीक्षा, सेकंड परीक्षा आणि तिसऱ्यांदा इंटरव्ह्यू असायचे. इंटरव्ह्यू मध्ये फक्त सेटलमेंट राहायची का हा याचा अधिकारी, किती पैसे, काय पैसे. पण आता इतकी पारदर्शकता आलेली, जो 4 जणांचा बेंच असतो, कोणी कोणाला किती मार्क दिले हे सुद्धा कोणाला समजत नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातले विद्यार्थी IAS IPS होऊ राहिलेत. त्यामुळे या नवीन पिढीने देखील आता या मार्गक्रमण करावं आणि आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं, माता पित्याचं नाव उज्ज्वल करावं, हेच या निमित्ताने मी सदिच्छा देतो.